देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात हे मोदींना माहीत. पंतप्रधानांची फडणवीसांशी याबाबत चर्चा. संजय राऊतांचा पुन्हा दावा. दिल्लीमध्ये फडणवीसांची गरज. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलंय. सामना वृत्तपत्रातून मोठा दावा. तर मोदी शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचाही रोखठोकमध्ये उल्लेख. संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहिती नाही, पण विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करू शकतात. राऊतांच्या दाव्यावर मंत्री बावनकुळेंचं उत्तर. केंद्रात कोणी जायचं हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न. फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की नाही हे सामनाच ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह शिरसाटांची संजय राऊतांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती. फडणवीस सर्व गुण संपन्न. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान. शिंदेंच्या लोकांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणावर राज ठाकरेंच्या आरोपानंतर संजय राऊतांचा घणाघात. तर आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा. नवनाथ बन यांचा निशाणा. एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागला तर जागा दाखवणार. नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबड करतात. संजय शिरसाटांची टीका. गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतो. शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांचा नाईकांवर निशाणा. त्यांना ना पक्षात वजन आहे ना कुणी त्यांना विचारतं. शिरसाटांची टीका. देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात. अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अभिजित दिपकेंच्या अमेरिकेमधल्या शिक्षणाचा खर्च कसा भागवला. सुरतमधले आरटीए कार्यकर्ते अमित तिवारींकडून चौकशीची मागणी. तर जंतर मंतरवरील आंदोलन संविधानाच्या विरोधात उगारलेले एक हत्यार. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी अशा लोकांना समज दिली पाहिजे. युतीमध्ये काम करताना असं वागणं योग्य नाही. संजय शिरसाट आणि बच्चू कडूंनी अभिजित दिपकेंची भेट घेतल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्या सडीत संपला. दिपकेंच्या भेटीवरून शिंदेंकडून शिरसाट बच्चू कडूंची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात काम करतंय. रोहित पवारांचा निशाणा. अभिजित दिपकेंकडे शिरसाट कडूंनी जाणं योग्य नव्हतं. दरेकरांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतायत. अस्तित्व संपलेले सीजेपी आंदोलनामध्ये अस्तित्व शोधण्याचं काम करतायत. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल. सोलापूरच्या माळशिरसमधील संगम इथे संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गोरेंच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपच्या आंदोलनाचा निषेध करत राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावलेंचं वक्तव्य. नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच. बावनकुळेंची टीका. पाय धुणारे कार्यकर्ते काँग्रेसचे नाही तर कुणबी समाजातील नाना पटोले यांचे समर्थक. काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत. सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच. आता चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा. तर गुंडागर्दीसाठी फिट राहत असेल तर चिंताजनक. हर्षवर्धन सपकाळांची टीका. अंबरनाथमध्ये शिवसेनेतील वाळेकर किणीकर संघर्ष वाढला. आमदार फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात. अरविंद वाळेकरांची टीका. तर आम्ही तुमच्यासारखं कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांशी मिटिंग करत नाही. आमदार बालाजी किणीकरांचं वाळेकरांना प्रत्युत्तर. 30 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा लागू. बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध येणार. तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टामध्ये आव्हान देणार. प्रकाश आंबेडकरांची भूमिका. सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी बैठक. सीजेपीचे कोर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्यांसोबत दिपके चर्चा करणार. अभिजित दिपकेंना राहुल गांधी असेपर्यंत सरकार बदलणं शक्य नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. झारखंडमधील कथित पेपरफुटी भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन. अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद. सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिपकेंकडून विश्वास व्यक्त. देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी असं बोलणं योग्य नाही. सीजेपी आंदोलनादरम्यानच्या व्हिडिओंवर अभिनेत्री भूमी पेडणेकरची प्रतिक्रिया. तर आपल्या घरातील ज्येष्ठांना असं बोलणार का, असाही सवाल.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रुग्णालयामध्ये जाऊन यामिनी जाधवांची भेट. यामिनी जाधवांवर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. शिंदेंकडून यामिनी जाधवांच्या तब्येतीची विचारपूस. नीलम गोऱ्हेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. महिला लोकप्रतिनिधी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपची तपासणी करा, नीलम गोऱ्हेंची मागणी. खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न. माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप. राम मंदिर दान चोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर पप्पू यादव चर्चेत आले होते. खासदार वर्षा गायकवाड यांच्या स्वीय सचिवांवर गुन्हा दाखल. एसआरए घरांच्या नावांखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप. स्वीय सचिव विश्वनाथ जाधव यांच्यावर गुन्हा दाखल. शिवसेना भाजप जागा वाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी सर्व मंत्री आमदार ताकद लावणार. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य. शरद पवारांनी भाकरी फिरवली. पवारांकडून पक्षामध्ये महत्वाचे फेरबदल. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती. डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शिंदेच्या शिवसेनेला धक्का. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरूमध्ये होणार. 11वे अधिवेशन बंगळुरूमध्ये 7 ऑगस्टला होणार. ओबीसींच्या 26 मागण्यांवर चर्चा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. सोलापुरात 810 मतदान केंद्रांवर मतदार यादीचं वाचन. मनपा आयुक्त सचिन उंबासेंकडून विविध केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी. सध्या राज्यभरात एसआर प्रक्रिया सुरू. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून चारकोपमध्ये सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी. पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. पुणे पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस. 20 वर्षीय तरुणाची हात बांधून धिंड काढल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुणे पोलीस आयुक्त मुख्य सचिवांसह 11 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन होणार. 5 ऑगस्टला जंतर मंतरवर आक्रोश मोर्चा होणार. आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेनं बसेस रवाना. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेआधी गोंधळ. सभासदांचा अपमान केल्याच्या आरोपावरून महिला सदस्य आमने सामने. जिल्हाबाहेरील सभासद करण्याच्या प्रस्तावाला विरोधकांचा विरोध. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा. 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती. परिवहन विभागाच्या 15 ऑगस्टच्या मुदतीनंतर रिक्षाचालक मराठी शिकण्यासाठी सज्ज. ओशिवरा इथे मनसेच्या मराठी भाषा वर्गाला प्रचंड गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण. भिवंडीमध्ये धोकादायक इमारतींच्या पाडकामाला रहिवाशांचा विरोध. पर्यायी निवासाच्या लेखी आश्वासनांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोव्हर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या. न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी होणारी नीट पीजी 2024 परीक्षा आता 2 सत्रांच्या ऐवजी एकाच सत्रामध्ये देशभरात एकाच वेळेला आयोजित केली जाणार. परीक्षेमध्ये आता प्रश्नांची संख्या घटवण्यात आली असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जवळचे केंद्रही मिळणार. किनवली परिसरामध्ये सर्व ग्रामस्थांची घोंगडी बैठक. शहापूर तालुक्याचं विभाजन करून किनवली तालुका तयार करण्याची मागणी. वंचित घटकांना सुखसुविधा मिळत नसल्याचा आरोप. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध तारपा वादक पद्मश्री भिकल्या दिंडा यांचा गौरव. आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उपस्थिती. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भातीलही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. राज्यातील इतर भागामध्ये वातावरण सामान्य राहणार. संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. महाराष्ट्रामध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मंत्री शंभूराजे देसाईंची कोयना नदीकाठच्या गावांना भेट. कोयना धरणाच्या पाणीसाठ्याचीही देसाईंकडून पाहणी. पाणी विसर्ग आणि एकूण परिस्थितीचा घेतला आढावा. साताऱ्यातील कोयना धरणाचा विसर्ग कमी केला. सध्या धरणामध्ये 86.30 टीएमसी पाणीसाठा. धरणामध्ये 38,387 क्युसेक पाण्याची आवक.
पश्चिमी विदर्भाला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा फटका. अतिवृष्टीमुळे 6 जणांचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यामध्ये 72,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. पुण्यातील घाटमाथ्यावरील मुसळधार पावसानं भाटघर धरण 100% भरलं. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात. 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3,000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग. सोलापुरात करमाळ्याच्या मांगी तलावात 22.24% जलसाठा. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये घट. तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये 22 गावातील 3,117 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहेत. यवतमाळच्या बेमळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडले. पाण्याच्या विसर्गामुळे सुपीक माती पिकं वाहून गेली. अंदाजे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान. कर्जतमधील सोलनपाडा डॅमच्या प्रवाहामध्ये मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू. सांडव्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं दुर्घटना. वडाळ्यामधील 5 ते 6 तरुण पर्यटनासाठी गेले होते. नालासोपारापुरमधील नागले तलावामध्ये तरुण बुडाला. सोहेल इब्राहिम असं तलावात बुडालेल्या मुलाचं नाव. तो मासे पकडण्यासाठी गेला होता. जळगावच्या बोरी नदीपात्रामध्ये पूर. पैलाड परिसरामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. उजनी आणि वीर धरणातून विसर्ग वाढल्यानं पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली. व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पुराचं पाणी शिरलं. 8 ते 10 घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर 10 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं. जळगावच्या बायपासवरील पूल कोसळण्याच्या स्थितीमध्ये पुलाच्या एका बाजूचा भराव कोसळला. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या भरावालाही तडे गेल्याचे समोर. पाळदीहून तरसोदकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल धोकादायक. इथली वाहतूक 3 दिवसांपासून बंद. गडचिरोली सिरोंचा तालुक्यामधल्या कुमलकोंडा भागामध्ये पूर परिस्थिती. गर्भवती महिलेला बैलगाडीच्या साह्यानं पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. आसरअली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलेला दाखल केलं.